स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री अतुल सावे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले। भविष्य दाखवेल, पण विरोधी पक्षात असताना सत्तेशी कधीही समझोता करू नकोस। सत्तेशी अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। हाँ समोर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अतिशय सुंदर Monday to Sunday, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। साहेब अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आलो स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे आमच्या सर्वांचे नेते होते। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज सगळे जे छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण आज तयार झालेले आहेत आणि आज जे पुण्यतिथी पण आजही असं वाटतंय की गोपीनाथजी आपल्या बरोबर आहे आणि गोपीनाथजींचा आशीर्वाद आम्हाला आहे। त्याचमुळे आज आम्ही या राजकारणामध्ये यश प्राप्त करू शकलो आणि मला नक्कीच खात्री आहे की त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला आहे त्या आशीर्वादामुळेच आम्ही जे काही यश या राजकारणामध्ये प्राप्त करतोय त्यांच्यामुळेच। मुंडे साहेबांचा आज 12वा पुण्यस्मरण या निमित्त विनम्र अभिवादन करतो। मुंडे साहेबांचं जो प्रेम मला व्यक्तिगत मिळालं त्या प्रेमाचं आजही मला आशीर्वाद रूपी कायम आहे। साहेबांच्या आठवणी सांगायच्या तर माझ्याकडे भरपूर आहे। मला मोठं त्यांचं प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाला। ते प्रेम आणि आशीर्वाद हे मला आजही काम येतात आणि भविष्यामध्ये मला काम येतात। पुढच्या पिढीसाठी त्यांना मुंडे साहेब माहीत आहोत ते आज 10 वर्षाचे किंवा मुंडे साहेब त्यावेळेला
आपल्यामधून गेले त्यावेळेला त्यांचा जन्म झालेला असेल ती पिढी त्याच्यानंतरची किंवा त्याच्या आधीची जी 2 वर्षी म्हणजे आज 10 ते 12-15 वर्ष त्यांच्यासाठी मुंडे साहेबांना एक देवत्व प्राप्त झालं कारण त्या रीतीने त्यांचं समाजाच्या प्रती काम राहिलेलं महत्त्वाचे गुणधर्म होते त्यांचा अनेक विषयांवरचा सखोल अभ्यास त्या अभ्यासाला मांडण्याची पद्धत आणि त्या पद्धतीनुसार काम करून देण्याची ताकद हे सगळं होत असताना त्यांच्याकडे 2 गोष्टी प्रामुख्याने होत्या निरीक्षण शक्ती खूप चांगली होती आणि निरीक्षण शक्तीमधून जे ड्राफ्ट करायचे म्हणजे पटात जायचं किंवा जी भीत होती ती मांडण्याची तेवढ्याच विषय मांडण्याची ताकद त्यांच्याकडे हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. आज अनेक तरुण पिढीला असं वाटतं की राजकारण म्हणजे खराब क्षेत्र किंवा राजकारण झालं नाही राजकारणामध्ये माणसं चांगली नाही आणि असं मुंडे साहेब माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या काळामध्ये हे सगळं व्यक्तिमत्व जो आहे अतिशय सुशील सज्जन वागणुकीला सौम्य पण लढाऊ बांधायचं होतं एखाद्या जनतेचा विषय पटला किंवा मांडायचा झाला तर आक्रमकतेने मांडत होते पण त्या आक्रमकतेमध्ये त्यांचा अभ्यास होता त्या अभ्यासामागे मांडण्याची तीव्रता आणि इच्छाशक्ती होती आणि तो विषय ते मार्गी लावून येत होते या सगळ्या लोकांकडे 2 गोष्टी होत्या ती म्हणजे वेगवेगळ्या विषयावरचं एका नुसतं राजकारणाचा म्हणून फक्त राजकारणाबद्दल म्हणून त्यांचा अनेक विषयांवरचा सखोल अभ्यास होता पण त्या व्यतिरिक्त नुसतं साहेब लॉ झालेले होते देशमुख साहेब लॉ झालेले होते पण यांचं ज्ञान हे लॉ पुरतं नव्हतं त्यांचं ज्ञान आवडीनिवडी ह्या नाट्यक्षेत्राशी साहेबांना गजलांची आवड होती कवितांची आवड होती कवींसोबत मैफिली त्यांनी रंगवलेल्या आहेत त्या काळामध्ये मी डोळ्यासमोर पाहिलेलं एक राजकारणी लोक जरी बसले पण एक 10 राजकारणी बसल्यानंतर मैफिल कशी होऊ शकते दीर्घा ते कोणत्या विनोदी लेखकालाही जमणार नाही एखादी स्क्रिप्ट दिल्यानंतर एखादं नाट्य तयार होणं नाटक तयार होणं हे जमणार नाही अशा रीतीची उत्स्फूर्त प्रतिसाद उत्स्फूर्त विषय हा सगळं एक 1.5 तासाची मैफल मिळाली होती विवेक होते मुंडे साहेब होते आता कदम साहेब होते मुंडे साहेब होते मोठे बाळासाहेब विखे पाटील साहेब होते सतीश चतुर्वेदी साहेब त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब होते हनुमंत मुंदडा होत्या त्या सगळ्यांची मैफल मी पाहिली अफवा पाहिली राजकारणामध्ये एकमेकाला विरोध करत असताना लोकांच्या प्रकार मांडत असतानाही त्यांनी एकमेकाचं संभाषण संवाद कधी थांबवलं नव्हतं व्यक्तिगत संभाषणामध्ये कधी उन्हेतून काढत नव्हतं पण या सगळ्यांचं त्यांचं जो प्रतिक्रिया यायची मी जेव्हा मैफिल म्हणून जेव्हा एकमेकांसोबत गप्पा मारत जायचे त्यावेळेस मात्र एकमेकावरचे वागबान सोडायची एकमेकाची ती मस्ती करायची आणि एकमेकाच्या तिथं ज्याला आपण नाट्यविला टॉन्टिंग आणि हे चालायचं या अनुभव तर ही सगळी लोक प्रचंड बुद्धीचे होते प्रचंड जास्तीचं होतं मला त्यांच्याकडे 2 धर्म खूप आवडलेलं नवीन नेहमी त्यांना त्यांचं नुसतं राजकारणी म्हणून पाहिजे अनेक विषयांचा फार भाग्यवान राहिलेले देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मंत्री महोदय माननीय अतुलजी सावे साहेब या स्मारकाच्या बाबतीत लवकरच निर्णय घेतील आणि ते पूर्णत्वास जाण्यासाठी नक्की प्रयत्न करतील एवढं नक्की आम्हाला खात्री आहे. एक मिनिट वागतो ओके गोपीनाथराव वाघ साहेबांचेच नाव करी आणि साहेबांचे माझे 1994 पासूनचे जवळचे संबंध होते तसं दरवर्षी आम्ही मग 15-16 त्यांच्या जे जाण्या गेल्यानंतर या ठिकाणी जे सरकारने जागा अलॉट केलेली या ठिकाणी स्मारक व्हावं ही सगळ्या लोकांची समाजप्रेमीची इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागच्या वेळेसही डॉक्टर भागवतजी कराड यांनाही या संदर्भात बोललो खासदार असताना आणि आता आपलं सरकार आहे सावेसाहेब भाजपचे मंत्री आहेत विषय कल्याण मंत्री आहेत त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातलेली आहे आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे
सत्ता असल्यामुळे, मेयर असल्यामुळे या कार्यास लवकरच गती मिळेल आणि शासनाकडून फंड दिल्यानंतर सगळ्यांच्या हातभार लावून त्यांना हे स्मारक व्हावे अशी सगळ्या मित्र कंपनीची, आमच्या कृती समितीची इच्छा आहे. आपलं नाव? बोला. 1994ला मुंडे साहेबांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं स्थान दिलं, मला महाराष्ट्राचं पदाधिकारी केलं. मुंडे साहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी ज्या वेळेस सांगितलं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या घेऊन गेलो, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला पाठीवर हात फिरून आमच्या मागण्या मान्य करायचे असा मुंडे साहेबांचा स्वभाव होता. ते आम्हाला आजही त्यांच्या आठवणी मन भरून येतात.